त्यांनी लेक्चर्स हॉलमध्ये किंवा डिसेक्शन हॉलमध्ये ज्या गोष्टी जे इमेज बेस्ड पिक्चर सांगितलं होतं मॅमनी तेव्हा शिकवलं होतं ते डिक्टो INICET असेल किंवा नीट PG असेल तिथे तेच इमेज आले होते. मला जास्त त्याच्यासाठी आपलं कारण त्या गोष्टी त्या वेळेला जेव्हा क्लिअर आउट करतो तेव्हा ती कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय ना त्यावेळी नीट PG ही काय वेगळी अशी काही प्रिपरेशन नाहीये. इट इज ऑल अबाउट 1st to 4th year ऑल सिलेबस अँड जस्ट यू हॅव टू रिवाइज इन व्हेरी कन्साइज वे. त्याच इमेज आल्या होत्या. वंदना मॅमनी आम्हाला जे ट्रॅक शिकवले होते फिजिओलॉजीचे ते पण ट्रॅकवर नेहमी एक क्वेश्चन असणारच आहे. ह्याच्यामध्ये आपलं बायोकेमिस्ट्रीमध्ये कयूम सर लिटरली म्हणजे बायोकेमिस्ट्री इतका व्होलेटाईल सब्जेक्ट आहे पण तरी पण कयूम सरांनी त्याच्यात कसं कन्साइज वेने कसं इम्पॉर्टन्स टॉपिक त्यांचं जे शिकवण्याची बायोकेमिस्ट्रीची कला आहे ना नो वन आय मीन्स लिटरली मॅरो कोणत्या पण प्लॅटफॉर्मचे जे टीचर्स आहेत ना एवढे इन्फ्लुएन्स नाही केलं जसे कयूम सरांनी शिकवलं. अँड कयूम सर इज लाईक माय सेकंड फादर इन ARMCH. म्हणजे त्या टीचर्सनी तुमच्या इट्स नॉट अबाउट एज्युकेशनली बट इट ऑल अबाउट इट ही सपोर्ट each and every step of my preparation. Thanks to कयूम सर. असे प्रत्येक टीचर्स मिळत गेले. खांडेकर सरांनी जेव्हा आमची इंटर्नशिप चालू होती तेव्हा एक प्रोग्राम प्रत्येक बॅचच्या मुलांना दिला होता की तुम्ही हा प्रोग्राम प्रिपेअर करायचा आणि सर त्यावेळी आमच्याशी डिस्कस करायचं की त्या प्रोग्राममध्ये काय विचारू शकतात, हा प्रोग्राम केव्हा स्टार्ट झाला, त्याचं लोकल इम्पॉर्टन्स काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या त्यावेळेस क्लिअर होत गेल्या की त्याच्यासाठी वेगळं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही. फक्त एक बेस्ट वेने कन्साइज करायचं होतं नोट्स. त्यामुळे मी तेच म्हणते की टीचर्स आर दी बेस्ट पार्ट ऑफ माय प्रिपरेशन. अँड लास्ट की मी पण माझी जे काही प्रिपरेशन बद्दल सांगणार ते 5 पार्टमध्ये डिवाइड करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सिस्टन्सी. नो वन मॅटर की कन्सिस्टन्सी सोडून सगळ्यात इम्पॉर्टंट काहीच नाही. तुम्ही एक दिवस 12 तास अभ्यास केला आणि एक दिवस 2च तास अभ्यास केला इट डझंट मॅटर. म्हणजे हे काहीच समजवलंच नाही होते. तुम्ही दररोज 5 तास अभ्यास करा इट विल. आणि जेव्हा इंटर्नशिप चालू आहे तेव्हा म्हणजे हे तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता बोर्डमध्ये. म्हणजे आपल्याकडे इंटर्नशिप ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट एवढी हेक्टिक नाहीये अँड दॅट इज द प्लस पॉईंट फॉर अस की आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये तेच म्हणजे जी आपली ड्रीम ब्रांच आहे ड्रीम कॉलेज आहे मिळू शकतो. म्हणजे आपण वॉर्डमध्ये बसून MCQ सॉल्व्ह एक काम आठवून घेतलं सकाळचे राऊंड झाले की त्याच्यानंतर आपण MCQ सॉल्व्ह करू शकतो. तिथे बसून टाइम मिळाला तर नोट्स पण वाचू शकतो. तो एक टाइम आपण युटिलाइज करू शकतो. दुसरा पार्ट जसे रामदास स्वामी म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. त्यामुळे इट नेव्हर टू लेट टू स्टार्ट युअर प्रिपरेशन. जिथे आहे तिथून स्टार्ट करा. जसे सर आणि समृद्धी म्हटली की कोणी पण एक गाईड ठेवा. मी इतकी स्वतःला लकी समजते की आपले जे रेसिडेंट आहेत की त्यांनी इतकी हेल्प केली, त्यांनी इतकी व्हरायटी ऑफ केसेस म्हणजे त्या वॉर्डमध्ये ICU मध्ये त्याच्यानंतर ऑप्थनच्या पोस्टिंगच्या वेळी इतक्या रेअर केसेस बघायला मिळाल्या की म्हणजे त्याचा आणि इट मॅटर्स की कॉन सिंड्रोम मध्ये कधीच इडिमा नसतो. म्हणजे दो इट इज हायपर अल्डोस्टेरोनिझम बट त्याच्या केसमध्ये कधीच इडिमा नसतो. हे केव्हा कळालं जेव्हा इंटर्नशिपची चालू होती आणि कॉन्सॅक्ट पेशंट होता तेव्हा. त्यामुळे ह्या 5.5 वर्षामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ज्या आपल्या कामाची नाहीये. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे वॉर्डचे राऊंड असेल जेव्हा कन्सल्टंट राऊंड घेतात त्यावेळी पण म्हणजे शिवपूजा मॅमचा एक राऊंड 3 तास चालतो. पण त्या राऊंडमध्ये जे काही मेडिसिनचं शिकायला मिळतं ना ते तुम्ही बुक किती वेळा वाचा किती वेळा रिवाइज करा पण त्या राऊंड मधून जे मिळते ते अलग लेवलचं आहे. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही रेसिडेंट्स असेल किंवा कोणी पण तुमचा एक गाईड ठरवा की जो तुम्हाला सांगेल. मी पण सेम असेच करायची जे कोणी मला गाईड करत होतं सर मॅम की त्यांना माझं ग्रँडेड दिली की त्यांना रिझल्ट पाठवायची. मग मॅम सांगायच्या की हां संयोगिता कुठे चुकतंय काय कमी पडतंय कशावरती वर्कआउट कर. त्यामुळे एक मेंटर असावाच आपल्या प्रिपरेशनमध्ये. त्याच्यानंतर मी दररोज एक इट इज अ डिफरंट पॉईंट बट मी दररोज स्वतःला एक स्टेबल ठेवण्यासाठी 1 hour मेडिटेशन करायचं. दॅट ऑल्सो हेल्प मी अ लॉट टू हिअर.
देन सगळ्यात इम्पॉर्टंट नोट्स ह्या आपण फर्स्ट टू फोर्थ इयरमध्ये मेन हेच की स्टँडर्ड बुक वाचायचे आणि आपल्या ज्या नोट्स आहेत एनी प्लॅटफॉर्म यूज करा बट स्टिक टू दॅट प्लॅटफॉर्म. असं नाहीये की तुम्ही हे मॅरोमधून करताय हे इकडून करताय पण स्टिक टू वन प्लॅटफॉर्म बिकॉज इट हेल्प अस अ लॉट की टू मेक द नोट्स ॲज पॉसिबल ॲज कन्साइज. त्यामुळे आणि स्टँडर्ड टेक्स्टबुक फर्स्ट टू फोर्थ इयर तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल बट स्टँडर्ड टेक्स्टबुक वाचणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे रॉबिन्स वाचून तुम्हाला जो पॅथॉलॉजीचा कोर्स समजणार आहे ना तो फक्त नोट्स वाचून उपयोग नाहीये. आणि रिव्हिजन नोट्स हिचं दोज की ज्यांनी आधी हे सगळं प्रिपेअर केलंय त्यांच्यासाठी रिव्हिजन नोट्स आहे. त्यामुळे लगेचच रिव्हिजन नोट्स कडे पडण्याचा काही अर्थ नाहीये. त्यामुळे स्टिक टू बेसिक आणि त्याचसोबत त्या म्हणजे सब्जेक्टचे एमसीक्यू पण दररोज सरांनी सांगितलं तसं 50 ते 100 मिनिमम 50 मॅक्स 100 एमसीक्यू सॉल्व्ह केलेच गेले पाहिजे. जेव्हा इंटर्नशिप मध्ये येतो तेव्हा आता जीटी तर यू मस्ट स्टार्ट ॲट द 3rd इयर बट ऍक्च्युली आय स्टार्ट ॲट दी बिगिनिंग ऑफ 4th इयर. जीटीचा स्कोर बेसलाईन इट मस्ट की मंथली एक जीटी दिलीच गेली पाहिजे. इंटर्नशिप मध्ये पण की मोस्टली मी जीटी जेव्हा मॅरोचा लास्ट डे ऑफ रिझल्ट आउट होतो ना मॅरोचा त्या दिवशी द्यायचे. का तर म्हणजे 10 ते 1 जीटी दिली जायची त्याच्यानंतर 2 वाजता रिझल्ट आउट व्हायचा. मग तेव्हा जेव्हा मी जीटी रिव्ह्यू करायचे ना की तेव्हा मला म्हणजे माझ्या सिनियरने मला असं सांगितलेलं की तू अशा वेळेने जीटी रिव्ह्यू कर तुझा स्कोर आपोआप इम्प्रूव्ह होईल. मग 2 वाजता मी जीटी रिव्ह्यू करायला स्टार्ट केली की मी पहिलं काय करायचं जे रॉंग क्वेश्चन आहे ना ते पहिले बघायचं की माझं कुठे चुकलं. एकतर तो मी क्वेश्चनला पण 4 कॅटेगरीमध्ये म्हणजे डिफरन्शिएट करायचं की ते इट इज कन्सेप्ट होती का की जी मला माहित नाहीये की जी मी इम्प्रूव्ह करायला हवी का तो पॉइंट म्हणजे फॅक्च्युअल आहे की एक वोलाटाईल कन्सेप्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार डिफरन्शिएशन. मग तो टॉपिक एक्सप्लेनेशन वाचून तिथेच क्लिअर केला होता. त्याच्यानंतर जो आता जीटी दिल्यानंतर असं खूप वोलाटाईल टॉपिक राहतात की आपल्या नाही लक्षात येते. मग त्याच्यासाठी सिनियरने मला सांगितलेलं संयुक्त एक 28 नोटबुक तू हे कर म्हणजे त्या 28 नोटबुक मध्ये असं वोलाटाईल टॉपिक तू तुझे ऍड करत जा. आणि एक्झामच्या आधी मी फक्त 2 दिवस किंवा INICET साठी 3 दिवस केलं होतं फक्त तेवढंच वाचायचं. म्हणजे एकतर आपल्याला ते राहत नाही की मी एक्झामच्या आधी काय काय वाचू. आपले सगळे वोलाटाईल टॉपिक एकाच नोट्स मध्ये कन्साइज आहे तेच फक्त रिवाइज केले. आणि मी लिटरली सांगते जी माझी 28 नोटबुक आहे त्याच्यापैकी 60% क्वेश्चन इज फ्रॉम 28 नोटबुक ओनली. त्यामुळे त्याचा मला खूप हेल्प झाली. जीटी झालं एमसीक्यू आणि जे जीटी मध्ये जे रिव्ह्यू करतानाचे जे आता माझे क्वेश्चन बरोबर आहे तरी पण मला माहितीये की तो क्वेश्चन मी तुक्का मारलाय किंवा मला त्याच्यावरची कन्सेप्ट नाही माहितीये. मग तो एक क्वेश्चन मी रिव्ह्यू करायचे म्हणजे जे आपण जे रॉंग मार्क झाले क्वेश्चन ते एकदम थरली रिव्ह्यू केले. पण त्याच्यानंतरचे जे करेक्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण एक फास्ट रिव्ह्यू करायचे की त्याच्यामधला कोणता क्वेश्चन आहे की जो मला कन्सेप्ट माहित नाहीये तो मी रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. अशा वेळी जीटी म्हणजे मला सिनियर सांगायचं संयोगिता एक दिवस तू काहीच अभ्यास करू नको पण फक्त जीटी दे आणि त्या दिवशी तू एकदम बेस्ट वेने रिव्ह्यू कर जीटी. तुला पुढच्या जीटी मध्ये आपोआप स्कोर इम्प्रूव्ह झालेला दिसेल. अशा वेळेला जीटी रिव्ह्यू इज अ व्हेरी इम्पॉर्टंट की पॉइंट इन द प्रिपरेशन. अँड फायनली मला हेच म्हणायचं की इफ युअर व्हाय ऑफ लाईफ इज व्हेरी क्लिअर ना ऍक्च्युली 15 days बिफोर द एक्झाम माझ्या काकांची डेथ झाली होती पल्मनरी एम्बॉलिझमने. अँड आय वॉज लिटरली ब्रोकन की आता मी म्हणजे त्या मेंटल स्टेटमध्येच नव्हती की मी परत येऊन इथे प्रिपरेशनसाठी 5 महिने मी इथेच राहिले होते. तर तेव्हा इथे येऊन परत अभ्यास करण्यासाठी तर म्हणजे इफ देर इज सम पॉवर विच ड्राईव्ह अस टू ऑल दिस प्रोसेस. त्या दिवशी अचानक मी आणि माझी फ्रेंड मल्लूच्या दुकानाकडे जायला गेलो आणि तिकडून येत होतो. पावसाचं काहीच वातावरण नव्हतं. अचानक धो पाऊस आला आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये शिरलो म्हणजे तिकडून जाता येईल असं पाऊस नाही लागणार म्हणून. तर तिथे मी म्हटलं रेसिडेंट कसं हेल्प करतात तुम्हाला. तर सर थांबले होते आणि सर म्हटले संयोगिता की काय मग झालं की प्रिपरेशन असं तसं. सर असं चिडवत होते. त्याच्यानंतर मग मी सरांना म्हणजे सरांना हे सगळा इन्सिडेंट सांगितला सर असं असं आहे
आणि आता प्रिपरेशन म्हणजे मी केली आहे, तेवढ्याच बेसिसवर मी देते. सर मला त्याच वेळी बोलले, संयोगिता तू एवढ्या वर्षभर प्रिपेअर करत आली आहे आणि तू लास्टला होप्स नको सोडू. तू त्याच दिवशी तुझ्या काकांना रेस्ट इन पीस म्हणशील ज्या दिवशी तू तुझ्या ड्रीम कॉलेजमध्ये विथ ड्रीम ब्रांच असेल. अँड आय एम व्हेरी लकी की जी आली. त्यामुळे मला असं वाटतं इट्स ऑल अबाउट हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, फेथ अँड मॅनिफेस्टेशन. शेवटी जाता जाता मी एक पोएम म्हणेल जी की विंदा करंदीकरांची आहे आणि मला असं वाटतं की ती पोएम वाचली की मला नेहमी असं मोटिवेट वाटायचं. त्यामुळे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती अंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे तांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून जाताना, करून जावे असे काही दुनियेतून जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. क्षणभर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, क्षणभर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. थँक्यू.